श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. विवाह आणि त्यासाठी केले जाणारे प्रयत्न हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. वयात आलेल्या मुलामुलींना त्यांचे कुटुंबीय आणि इतर नातेवाईक यांच्याकडून विवाहासंदर्भात वेळोवेळी विचारणा केली जाते. काळ जसा बदलला तसं मुलामुलींचं विवाहाचं वय देखील बदललं. बदलत्या काळानुसार शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध झाल्या. देशात आणि परदेशामध्ये मुलं आणि मुली जाऊन शिक्षण घेऊ लागली आणि अर्थातच त्यांच्या विवाह म्हणून कुटुंब संस्थेकडून असलेल्या ज्या अपेक्षा आहेत त्या देखील उत्तरोत्तर उंचावत गेल्या. बदलत्या काळानुसार असं जरी झालेलं असलं तरी देखील अजूनही आपल्या समाजामध्ये सद्यस्थितीमध्ये बदललेल्या काळानुसार अनेक गोष्टी जरी बदललेल्या असल्या तरी देखील विवाह संस्था ही आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातून आजही महत्त्वाची आहे. लग्न होण्याच्या प्रक्रियेचा एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे वडीलधाऱ्या माणसांकडून आपण अनेकदा ऐकतो की योग्य वयात लग्न व्हावं. बदलत्या काळानुसार लग्नाचं वय जरी वाढलेलं असलं तरी देखील वयाच्या विशिष्ट टप्प्यापर्यंत आपल्या मुलामुलींची लग्न व्हावी असं पालकांना वाटत असतं. PLR सिरीजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज आपल्याबरोबर लग्नाचं वय उलटून गेलेल्या मात्र तरी देखील मनामध्ये विवाहाची इच्छा उत्पन्न न झालेल्या मुलाची केस डिस्कस करणार आहे. माझ्याकडे साधारण 35 ते 36 वयाचा एक तरुण आला. अतिशय व्यवस्थित पगार, घरची सांपत्तिक स्थिती उत्तम, स्वतःला आयुष्यामध्ये जे जे काही कमवायचं होतं, जे शिकायचं होतं, जे पाहायचं होतं ते सगळं पाहून अतिशय सुखी आणि संपन्न आयुष्य जगत असलेला हा तरुण माझ्याकडे लग्न ठरत नाही किंवा ठरलेलं लग्न प्रत्यक्षात साकार होत नाही, लग्नापर्यंत त्या गोष्टी जात नाहीत या समस्येला घेऊन आला होता. त्यानं प्रीटॉकमध्ये केस हिस्ट्री सांगत असताना काही महत्त्वाच्या गोष्टींची नोंद केली. विवाहाचं वय होताच या मुलानं आणि त्याच्या कुटुंबियांनी त्याला स्थळ पाहायला सुरुवात केली. विवाह ठरण्याच्या या प्रक्रियेमध्ये काही मुली पाहिल्यानंतर एक योग्य मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये संभाव्य वधू म्हणून आली. विवाहाची बोलणी अगदी साखरपुड्यापर्यंत गेली. साखरपुडाही झाला. मात्र साखरपुड्यानंतर अचानक या मुलाला वाटलं की मी लग्नच करू नये आणि तिथून तो माघारी फिरला. त्या मुलीकडचे लोक आणि या मुलाच्या घरचे लोक देखील काळजीत पडले. पुढे ते लग्न झालंच नाही, मात्र खूप मानहानी किंवा मानसिक त्रास या कुटुंबाला भोगावा लागला. या मुलाला आपल्या नकाराचं नेमकं कारण काय आहे हेच कळत नाहीये. मात्र मनातून लग्न न करण्याची इच्छा अतिशय प्रबळ होत चाललेली आहे एवढं मात्र त्यानं अधोरेखित करून मला सांगितलं. सेशनच्या दुसऱ्या टप्प्यावरती ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये सद्गुरूंच्या कृपाशीर्वादानं हा युवक जाऊन पोहोचला. त्यानं जो गतजन्म पाहिला होता त्या गतजन्मामध्ये त्यानं स्वतःला एका मुलीच्या स्वरूपामध्ये पाहिलं. त्या जन्मामध्ये ज्या कुटुंबामध्ये ही मुलगी जन्माला आली होती त्या कुटुंबाची सांपत्तिक स्थिती फारशी बरी नव्हती. त्यामुळे वडिलांनी आपल्या कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्यासाठी एका माणसाकडून व्याजाने पैसे उचलले होते. ठरलेल्या वेळेमध्ये त्या पैशांचं व्याज देणं किंवा मुद्दल परत देणं हे त्या मुलीच्या वडिलांना जमलं नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीनं व्याजाने पैसे दिले होते त्या व्यक्तीची माणसं तगादा लावण्यासाठी या मुलीच्या घरी येत असत. घरातील वेगवेगळ्या वस्तू हाताला लागतील तशा ते उचलून घेऊन जात असत. अशाच एका प्रसंगी वसुली करायला आलेली जी माणसं होती त्यांनी घरातल्या वस्तूंना जसं वखवकलेल्या नजरेनं पाहिलं तसंच त्या मुलीलाही पाहिलं. एकानं तर मर्यादा सोडून त्या मुलीचा हात धरला आणि तिला ओढण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा त्या मुलीच्या मनावरती प्रचंड आघात झाला. नुकतीच तरुण वयात आलेली ही मुलगी त्या आघातानं अक्षरशः बावरून गेली. पुढे तिच्या वडिलांनी वेगवेगळ्या प्रकारे जुळवाजुळव करून तिचा विवाह देखील ठरवला आणि ठरल्याप्रमाणे लग्न झालं. विवाहापश्चात ही मुलगी जेव्हा आपल्या नवऱ्याच्या घरी नांदायला गेली त्यावेळेला नवऱ्याकडून देखील तिला घरातील इतर निर्जीव वस्तूंप्रमाणेच वागणूक मिळाली. पत्नी म्हणून जो सन्मान आहे, जो मान आहे, जो रिस्पेक्ट आहे तो या मुलीला मिळालाच नाही. विवाहाच्या आधी आपल्या वडिलांच्या घरी वसुली करायला आलेल्या माणसानं आपल्याला वस्तूसारखं पाहणं आणि इथे नांदायला आपल्या हक्काच्या घरी आल्यानंतर जो आपला जोडीदार आहे त्याच्याकडूनही सेम त्याच प्रकारची वागणूक मिळणं या सगळ्या गोष्टींचा त्या मुलीच्या मनावरती तीव्र आघात झाला. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे त्या मुलीचा पुरुषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि लग्न संस्थेवरचा विश्वासच उडाला.
लग्नाविषयी एक नकारात्मक भावना त्या जन्मामध्ये त्या मुलीच्या मनामध्ये रुजली आणि ती पुढे तीव्र देखील होत गेली. सेशन संपल्यानंतर ज्यावेळेला ध्यानाच्या अवस्थेमधून तो युवक बाहेर आला त्यावेळेला त्याच्यासमोर चित्र स्पष्ट होतं. आपण नकार का देतोय याचं कारण त्याला त्याच्या गतजन्मामध्ये त्या जन्मातल्या त्या स्मृतींमध्ये सापडलं आणि तो अतिशय मोकळा झाला. लग्नाविषयी विनाकारण दिला जाणारा नकार ते लग्न करण्याची उत्सुकता असं ट्रान्सफॉर्मेशन, असं परिवर्तन या PLR सेशनच्या माध्यमातून त्या युवकाच्या आयुष्यात झालं. या मुलाच्या उदाहरणावरून काही गोष्टी पुन्हा एकदा आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. तरुण वयातल्या मुलामुलींच्या बाबतीमध्ये नात्यांच्या संदर्भात, लग्नाच्या संदर्भात अशा प्रश्नांचं किचकट स्वरूप उत्तरोत्तर वाढत जाताना आपल्याला दिसते. या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील. कधीकधी आपलं स्वतःचं वागणं किंवा आपल्यासोबत असलेल्या आपल्या जवळच्या लोकांचं वागणं आपल्याला कळत नाही. अनाकलनीय असणारं हे वागणं त्या वेळेला जरी आपल्याला कळत नसेल तरी देखील त्याच्या मागे निश्चितच काही एक कारण आहे. कारणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही असं जे आपण वारंवार म्हणतो आहोत त्याचा प्रत्यय यासारख्या उदाहरणांच्या माध्यमातून अगदी ठळकपणे आपल्याला येतो. अनेकदा आपल्या वागण्याची उकल आपल्या स्वतःलाच न झाल्यामुळे गोष्टी आहे त्यापेक्षा अधिक किचकट होत जातात. अशा वेळेला आपल्याला खरा आधार असतो तो गुरुकृपेचा. सद्गुरू कृपेनं आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानाची ज्योत तेवून आपल्याला आपल्याच आयुष्याकडे नीटपणे पाहता येऊ शकतं. सद्गुरू कृपा जर प्राप्त झाली तर आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून मदतही मिळते. या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील. अनेकदा मदत वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समोर उपलब्ध असते. PLR सेशन किंवा प्रतिगमन उपचार पद्धती ही अशाच प्रकारची सद्गुरू कृपेनं प्रेरित असलेली एक उपचार पद्धती आहे. आपल्याही आयुष्यामध्ये असे काही जटिल प्रश्न असतील किंवा आपल्या जवळच्या कुटुंबियांच्या बाबतीत, मित्रमंडळींच्या बाबतीत असे काही अनरिझॉल्व क्वेश्चन्स असतील, असे काही न सुटलेले प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावरती व्हॉट्सॲप मेसेज करून आपण भेटीची वेळ निश्चित करू शकता. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा विषय घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.